पेबल्स मराठी. शेतकरी आणि साप. एका गावात विष्णू नावाचा एक गरीब शेतकरी राहायचा. तो खूप मेहनत करायचा, पण तरीही त्याचं उत्पन्न फार कमी होतं. त्याचा मुलगा सोमू सतत पैशाची मागणी करायचा. विष्णू त्याला नेहमी सांगायचा, जे आहे त्यातच समाधान मानायला शिक. एकदा खूप थकून विष्णू झाडाखाली आराम करत होता. अचानक तिकडे एक साप आला. तो साप शांतपणे टक लावून विष्णूकडे बघत होता. विष्णूने मनात विचार केला, हा साप फारच शांत दिसतोय. हा देवाचं रूप तर नाही. विष्णू घरी गेला आणि एका वाटीत दूध घेऊन आला. ती वाटी त्याने सापासमोर ठेवली आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो वाटी घ्यायला परत आला आणि बघतो तर काय, त्या वाटीत सोन्याचं नाणं. विष्णूला आता खात्री पटली होती की हा साप देवाचंच रूप आहे. त्या दिवसानंतर विष्णू रोज वाटीत सापाला दूध द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला वाटीत सोन्याचं नाणं मिळायचं. असं करत करत विष्णू आता एक श्रीमंत माणूस झाला होता. एकदा विष्णू कामासाठी गावाबाहेर गेला होता, म्हणून सोमू दुधाची वाटी घेऊन सापाकडे गेला. त्यालाही वाटीमध्ये सोन्याचं नाणं मिळालं. सोमूने विचार केला, नक्की या दगडाखाली खूप सारं सोनं आहे. जर का मी या सापाला मारलं तर सगळं सोनं एकाच वेळी मला मिळेल. सोमूने काठी घेऊन सापाला मारण्याचा प्रयत्न केला, पण सापाने सोमूला दंश केला आणि तिथून निघून गेला. विष्णू घरी परत आल्यावर त्याच्या बायकोने त्याला सगळं सांगितलं. विष्णू सोमूला म्हणाला, तरी मी तुला नेहमी सांगत होतो, लोभीपणा करू नकोस. जे आहे त्यातच समाधान मानायला शिक. आणि असं म्हणून विष्णू धावत त्या सापाकडे निघून गेला. विष्णूने सापाची माफी मागितली आणि त्याला दूधही दिलं, पण साप दूध प्यायला नाही. साप विष्णूला म्हणाला, तुझ्या दयाळूपणामुळे मी तुझ्या मुलाला जीवनदान दिलं आहे, पण तुझ्या मुलाच्या लोभीपणाची शिक्षा तुला भोगावी लागेल. यापुढे मी तुला मदत करणार नाही. असं बोलून साप अदृश्य झाला. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की लोभीपणा कधीही करू नये. पेबल्स मराठी.